मुळच बंद पडलं. आता हे शेवटचं मला वाटतं सेटिंग झालं तसं त्या हिशोबात जाणार. त्याची मुळी वाढली पण ह्याला व्हायरस आहे. मी आता फवारतो ना काही लक्ष दिलं आणि ही झालं की मी फोटो काढत असतो आधी पुन्हा ध्यानात राहत नाही कुठं आपण बघितलं. डावणी याची सुरुवात अशी होती. ह्याला डावणी नाही पण असं पान पडतं मध्ये पानाच्या सेंटरला पिवळे पिवळं स्पॉट दिसेल त्यावेळेस लक्षात येईल डावणी. आता आजचा डोस मी काय करणार होतो 11:44 मग सुपर जाईन. तर तुम्ही मॅग्नेशियम देणार आहे ना. आता सेटिंग व्हायला लागली आपली. फक्त सेटिंग साठी एकच 11 तुम्ही तुमच्याकडे ती ग्रेड मिळत 11-44 आणू आपण काय टीमवर आणतो मी 8-16-24. आता क्रॉप कोर काढून 3 दिवस झालेत. 3 ते 4 दिवस झाले. त्यात तुम्हाला आता काय करायचंय 3-4-2-3-4 फळं राहतील. पण 8-16-24 ही ग्रेड सोडल्यावर तुम्हाला एक समान साईज सेटिंग तर करायची आहे पण सगळी फळं तुमची एक लेवल आली पाहिजे. आता मी कसं केलं माझी सुरुवात तशीच असते. रोपाची वाढ पण एक लेवल, सेटिंग पण एक लेवल आणि फळं साईज होताना पण एक लेवल, जाळी येताना एक लेवल, मार्केटला जाताना एकदा तोडायला चालू केलं तर ती मागं बघायचं नाही काय राहिलं. सगळीच फळं एकत्र भरायची तर ती 1 नंबर मध्ये जाणार. आणि जर सेटिंग मागे पुढे झाली एक मोठं एक बारकं राहिलं तर 1 नंबर काढल्यानंतर 2 नंबरला जाळी येत नाही कारण ती वेल डॅमेज होतो. ज्यावेळेस आपण मार्केटला जाणं कट करतो ना त्यावेळेस फक्त ते मोठं फळ बघून कट करतो, चांगलं घेतो. मागची ती 2-3 राहिले असेल ते येल कापल्यामुळं पूर्ण न्यूट्रिशन बंद होतं त्याचं. त्यासाठी ती ग्रेड लय महत्वाची. 8-16-24 आता तुम्ही 60-20 देऊ शकता. तेवढं मॅक्सट मिळालं तरी चालतंय. म्हणजे जे बारीक आहे ना पिवळं पडू देत नाही त्याला फक्त मोठं करता येते. मोठं केल्यानंतर सेटिंग तुम्हाला धरली जाते. मग आज 60-20 सोडून पर्यंत येते. मध्ये पाय ठेवायला जागा नाही मिळाला तरी चालेल. त्याच्यावर पाय देऊन चाला मधल्या ह्याला तुम्ही फवारा. काय फरक पडत नाही, वेल डॅमेज होत नाही, काय नाही. पण शेंडा मारून नका. आता आपण फवारायला लागलो काहीच अडचण नाही. नाही काय फवारायला त्याचं पाणी पडलं पाहिजे का बारीक बारीक क्षार पडलं? तुषार पडलं पाहिजे. तुषार म्हणजे पान ओलं झालं पाहिजे थोडक्यात. तुषार दैवार पडल्यावर ती कसं पान ओलं होतं तसं पान झालं नाही तर असं घन फिरवत जायचं. फवारताना असं फवारायचं नाही, आडवा फवार. ती मी एक दोघं का नाही ती प्रेशर नाही का पाण्याचा जे त्याने का ती पाणीच फवारते. जिकडं उतारा तिकडं पाणी निघून जातं. मी हे म्हणतो मग तसं जर तुम्ही तुषार मारला त्याच्यावर तर ती वरच राहणार तेवढ्यावर. जरा घसरून खाली विषय येणार. ज्या दिवशी मधमाशी 3 ते 4च्या दरम्यान बघायची. जास्त राहते 3-4 ला 3-4 तास दुपारच्या जास्त राहते कारण त्याचं टायमिंग आहे त्याचं. मधमाशी सुद्धा टायमिंग आहे बाहेर यायचं आणि त्या फुलात आकर्षित व्हायचं सुद्धा टायमिंग आहे. म्हणजे किती महत्वाची जे परागक्रिया होती ना ती त्या टायमाला होती. टाइम लिमिटेड आहे. ती सकाळी पण येत नाही, दुपारी पण येत नाही, काय नाही. 3-4 वाजता जास्त राहते. शेजापाजारी सगळ्यात ऊसाचं फळ चालेल पेटवायचं, झाडाला मोहर बसली ती उठून जाते त्यामुळे सेटिंगला प्रॉब्लेम येतो यावेळेस. म्हणजे मधमाशीची गरजच आहे. गरज आहे. त्यावेळेस 12-61चा 5 किलोचा डोस दिला की परत प्लॉट चालू झाला. प्लॉट थांबवायचा आणि चालू करायचा आपल्या हातात आहे. त्यामुळे शेंडा मारत बसायची गरज नाही. ज्यावेळेस तुम्ही शेंडा मारणार आहे आता तिथं शेंडा मारलाय समोर पाठी नाही समोर बघा ते वेल पूर्ण हल्लंय. ह्याचे चाललंय. आता आम्ही सुद्धा 8 एका 5-6 ढिगार पडलेत माझं फळांचे. ज्यावेळेस त्या फळाला जरी साजला म्हणजे असं हलवलं तरी सुद्धा तिथं डॅमेज होतो फळ. म्हणजे वर देठ असतो ना तो पिळला जातो. नॉर्मली म्हणलं साधं असं नुसतं एवढं करत तर ती पिळते फिरत. त्यामुळे त्याला हातच लावायचा ना. ज्यावेळेस रसच थोडक्यात दाखवता येते त्यामुळे त्याला हात लावायचा नाही. आता पाठीमागे ह्याने मारलेत तुम्हाला ती येलो हे झाले दिसेल. हे फेरस सल्फेट, मॅग्नेस सल्फेट आणि फेरस सल्फेट हे दोन्ही मिक्स करून द्यायचे. आता गरज आहे याला फेरीची. फेरसची आता नाही. डिफिशियन्सी दाखवली ना पानाच्या साईडला जसं तुम्हाला आता ते दाखवलं का त्या साईडला जर यायला लागलं तर द्यायचं. आपलं पान नाजूक आहे थोडक्यात. आता त्याला पानाला हार्ड करायचं आहे. बोरान ही फवारलं तर काय फरक पडत नाही. तुमचे जे सेटिंग पडले ते कॅप्सूल टाईप आहे म्हणजे लांबती. आता समोरच समोर अलीकडं ती पण घ्या, अलीकडं पण इकडे सगळे कॅप्सूल टाईप आहे. लांबती म्हणजे काय त्याला साईज होणार त्या फळाला. ज्यावेळेस गोल पडलेलं असते त्यावेळेस तुम्हाला साईज होणार नाही हे लक्षात ठेवायचं. लांबतं पडलेलं कांडे तर ती माल मोठा होणार, फुगणार, शेवटपर्यंत चांगलं जाळी येणार. याला सुरुवातीला ओळखायचं. गोल आहे जे गोल आहे त्याचा विषयच नाही. तो 500 ग्रॅमच्या आत पडणार. बुरशीनाशक किती सोडले याला का तर तुम्ही बोलायला लागले की तुमचं लक्षात येतं म्हणून 2 वेळेस मी एकदा सुद्धा बुरशीनाशक सोडलं नाही.
एक ग्रॅम सुद्धा सोडलं आता नाही. तुम्ही तिकडे माहिती नाही, सांगितली clear APS तिकडे हे चालतंय म्हणून म्हणतो. बुरशीनाशक कधी द्यायचं 45 दिवशी. जास्तीत जास्त जर रान खराब असेल तर 50व्या दिवशी तुम्हाला वेल्टिंगचा प्रॉब्लेम येणार, निमेटोडे येणार. ज्यावेळेस माल जाळीवर आला त्यावेळेस तुमची वेलं बसायला चालू होणार. असं पहिल्या प्लॉट झालंय कधी नाही. शेवटच्या स्टेजला असं बऱ्याच जणांचं होतंय. त्यावेळेस आपण बुरशीनाशक द्यायचं. आतापर्यंत एक सुद्धा बुरशीनाशक जमिनीत सोडलं ह्याला आवड निघते करायची आळवणी सिस्टमच करू नका म्हणलं तर मी. मग रोप लावल्यानंतर काय काय सुद्धा करायचं नाही. आळवणी दिली आम्ही आळवणी देत नाही हो. कसलीच आळवणी नसते आमच्याकडे. मी तुम्हाला सांगतो तुम्ही नवीन पद्धत घ्या. ड्रिप न सुद्धा द्यायचं नाही, आळवणी द्यायची नाही. पाण्यावर प्लॉट शेवटपर्यंत स्टेबल झाला पाहिजे. मग आपण पैसे खर्च करायचे त्यासाठी. कमी खर्चात मी काय म्हणतो की हा जो प्लॉट आहे ना बघताय ना तुम्ही, असाच प्लॉट माझा होतो. म्हणजे प्रत्येक प्लॉट आहे माझा. आपण नियोजन त्या पद्धतीने करतो. आज रोपाला काय पाहिजे तेच दिलं पाहिजे. आळवणी नाही कुठली काय नाही. मग आता रोप लावल्यानंतर पुन्हा ह्याच्यासाठी काय करायचं? रोप म्हणजे तर रोप लावलं पहिल्या दिवशी. रोप लावल्यानंतर आणि 1 तास सोडायचं कंटिन्यू. तुम्ही किती तास देताय आता पाणी? अर्धा पाऊण तास. रोज येतं 2 की दिवसात 2 दिवसात रोज सेटिंग झाल्यानंतर रोज अर्धा तास पाणी. हे रोज ओरडतंय मला पाणी जादा पडतंय म्हणून अजून बी चिकुलच होतंय. रोज नको आज म्हणतंय. तिसरा दिवस आज द्यायचंय मला. हे नको म्हणताय रोज. नाही काय माहिती ना प्युअर आमच्या मातीत ह्या मातीत फरक आहे. हा. आमची पूर्ण पाणी धरून राहते हा. विषय आज साठी तिसरा काय दिवस कालच आहे, आज पाणी विषय झाला पाणी होता कमी ना. द्यायचं. हा, ती म्हणलं ती आज बॅनर तिसरा भरायचं. दिवस तुम्ही आहे देता मला. तसंच पाणी ठेवा. हा. ज्यावेळेस माल फुगायला लागलाय हा, मग त्यावेळेस नाही त्यावेळेस पाणी 1 तास करायचं नाही आणि देताना पाणी रोज अर्धा तास द्या.